सर्वांना नमस्कार. DM रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. काल कालचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो खूप जणांनी पाहिला. मुळात काल मी बोललो होतो की टेक्निकल इश्यू असल्यामुळे मी कालचा व्हिडिओ बनवला होता. बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिला की चांगला लाईक करून प्रतिसाद दिला की व्हिडिओ चांगला झालेला आहे आणि टेक्निकल इश्यू बऱ्यापैकी आता सॉल्व्ह झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मुळात मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा सुद्धा पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठीच खास महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की पेशा क्षेत्रातल्या जे कर्मचारी आहेत त्यांना याच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा अंतरिम रिलीफ आला नाही त्याच्या अगोदर मानधन तत्वावरती नियुक्ती देण्यात आली होती. आजचा विषय शिक्षक जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी रिलेटेड आहेत, जे पेशा क्षेत्रामध्ये आता त्यांना नियुक्ती मिळालेली आहे. परंतु त्याच्या आता नियुक्ती परमनंट मिळाल्यानंतर 1 वर्ष जो त्यांचा मानधन तत्वावरील जो काळ झाला किंवा त्यांची सेवा झाली, त्या सेवेचं काय होईल किंवा सेवेबाबत पुढे काही पाठपुरावा करता येईल का, याच्या बाबतीमध्ये हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. मित्रांनो, एका विभागाने त्यांची जी मूळ जॉईनिंग आहे ती त्यांची मानधन वरती हजर झालेल्याची त्यांची मूळ जॉईनिंगची डेट पकडलेली आहे. याचा अर्थ बाय डिफॉल्ट त्यांची सेवा त्या विभागाने पकडलेली आहे. शालेय शिक्षण विभागामध्ये सुद्धा अशा पद्धतीने होऊ शकतं का, याच्यावरती आपण खास चर्चा करणार आहोत. मुळात ते आदेश काय आहेत त्यांच्या ऑर्डरमध्ये ते नेमकं बघूयात. परंतु आपल्याला हे सर्वांना माहिती आहे मित्रांनो की या ठिकाणी शिक्षण सेवक 3 वर्षाचा कार्यकाळ असतो. आजच्या घडीला 16,000 मध्ये काहीही भागत नाही, हेही आम्ही जवळून पाहिलेलं आहे. या ठिकाणी हे सगळं करत असताना आज मुलांची जी वय आहेत ती 35 प्लस झालेली आहेत, काही जणांची 40 ओलांडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जेमतेम 15-20 वर्ष सेवा मिळते आणि या सिच्युएशन मध्ये 3 वर्ष शिक्षण सेवा घालवणं 2029 पर्यंत हे खूप अवघड आणि जिकरीचं होऊन बसलेलं आहे. त्यामुळे बरेच जण मला विचारतात की सर याच्यावरती काय करता येईल का. सो मला असं वाटतं की ज्या विभागाने हा डिसिजन घेतलाय आणि त्यांची जी मूळ जॉईनिंग आहे मानधनावरची ती त्यांची जॉईनिंग डेट पकडलेली आहे, असं जर एक विभाग करू शकतो तर राईट टू इक्वॅलिटी कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, त्यानुसार एका विभागाने जर निर्णय घेतला असेल तर बाकीच्या विभागांनी निर्णय घ्यायला कुठलाही हरकत नाही. सो त्यासाठी नेमकं काय करावं लागेल याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल मुळामध्ये. पण राईट टू इक्वॅलिटी, सगळ्यांना समान न्याय आहे. एक विभाग निर्णय घेतो, दुसरा विभाग निर्णय घेत नाही असं होणार नाही. सो मानधन तत्वावरची नियुक्ती त्यांनाही होती आणि शिक्षकांनाही होती. तेही आता परमनंट झाले आणि तेही आता त्यांना मूळ नियुक्ती परमनंटची मिळाली आणि यांनाही मूळ नियुक्ती परमनंटची मिळाली. पण फक्त त्याच्यामध्ये मागच्या सेवेचा फक्त हा इथे वृत्त आहे. मुळात त्यांच्या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलंय आणि त्या पद्धतीने तुम्हाला पाठपुरावा करता येईल का आपल्याला ते बघावं लागेल. आणि जर त्यांना न्याय मिळाला तर शिक्षण विभागामध्ये पाठपुरावा करून आपल्यालाही न्याय मिळू शकतो का, या बाबतीमध्ये पुढे पाठपुरावा वाढवावा लागेल. तर मित्रांनो, नेमकं त्या आदेशामध्ये काय आहे ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पेशा क्षेत्र आणि शिक्षक भरतीशी रिलेटेड सगळे आपण जे काही विषय आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतोय. मध्यंतरी काही कालावधी झाला, आपण पुढे कंटिन्यू घेणार आहोत. तर चला, त्या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्याचा काही बेनिफिट शिक्षकांच्या सेवा जोडसाठी किंवा शिक्षकांचा जो 1 वर्ष सेवेचा मानधनचा कालावधी झालेला आहे तो भरून मिळण्यासाठी मदत होऊ शकते का, या बाबतीमध्ये आपण त्या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलं ते बघणार आहोत. मित्रांनो, हा आदेश आहे कृषी सेवक पदभरती 2023 ला झाली होती. म्हणजे मुळात 2023 ला पेशाची भरती त्या ठिकाणी सुरू झाली होती. त्यामध्ये कृषी सेवक हे सुद्धा पद होतं. त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 नुसार अनुसूचित क्षेत्रातील सहाय्यक कृषी अधिकारी संवर्गाच्या रिक्त पदाकरिता पात्र उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका
22/109/2023च्या अंतिम निर्णयाच्या तसेच पुनर्पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात मासिक मानधन तत्वावर तात्पुरती प्रथमतः 6 महिन्यांकरता नियुक्ती दिली होती व संदर्भ क्रमांक 2 नुसार पुढील 5 महिन्यांकरता म्हणजे 11 महिने होतील अशा पद्धतीने नियुक्ती देण्यात आली होती. जे मुळात कृषी सेवकांना जी नियुक्ती हा जो आदेश आहे त्या विभागाचा त्या जिल्ह्यातल्या कृषी सेवक भरतीबाबतचा, तर त्यामध्ये त्यांना सुरुवातीला 6 महिन्यांसाठी नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर मग वाढवली आणि पुन्हा 5 महिन्याची करू असे 11 महिन्याची नियुक्ती देण्यात आली होती. वरील संदर्भ 6 अन्वये माननीय शासन निर्णयातील म्हणजे 6 जो क्रमांक आहे संदर्भ तो आहे 11 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णय. मुद्दा क्रमांक 6. आता या मुद्दा क्रमांक 6 मध्ये काय म्हटलंय ते मी मागे म्हटलं, पेशा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवताना भरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबविलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड याद्यातील उमेदवारांच्या तसेच 5 ऑक्टोबर 2024ला जे मानधन तत्वावर नियुक्ती दिली गेली त्या गुणवत्तेच्या नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी असे निर्देश आहेत. आणि हे 11 फेब्रुवारी 2026च्या जो शासन निर्णय आहे त्यामध्ये 6व्या पॅरामध्ये ते म्हटलेलं आहे. पुढे यामध्ये असं म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक 7 अन्वये कृषी आयुक्ताच्या पत्रानुसार म्हणजे जे कृषी आयुक्त आहेत त्यांच्या पत्रानुसार जे उमेदवार 5 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार आधीपासूनच कर्तव्यावर हजर आहेत आणि आता ते 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयान्वये गुणवत्तेनुसार कृषी सेवक पदावरील नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत, त्यांना सहाय्यक कृषी अधिकारी पदावर नियमित नियुक्ती देताना त्यांचा कृषी सेवक पदावरील मूळ रुजू दिनांक फर्स्ट डेट ऑफ जॉईनिंग गृहीत धरण्यात यावा असे निर्देश प्राप्त झालेले आहेत. हे निर्देश कोणी दिलेत तर कृषी आयुक्तांनी दिलेले आहेत. म्हणून मी बोलतो की या बाबतीमध्ये पाठपुरावा आपल्याला शिक्षण आयुक्तांकडेही करता येईल, शालेय शिक्षण विभागातही करता येईल. फर्स्ट डेट ऑफ जॉईनिंग त्यांनी सांगितलेले आहे की कृषी सेवक पदावरील त्यांची मूळ रुजू दिनांक आहे ती त्या ठिकाणी पकडायची आहे. संदर्भ क्रमांक 8 नुसार वरील शासन पत्रानुसार अधिक असलेली पदे त्या प्रवर्गात त्या प्रवर्गामध्ये पेशा नॉन पेशा क्षेत्रात रिक्त जागांवर तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याबाबत निर्देश आहे. मुळात जर जाहिरात 100 पदांची त्यावेळेस पब्लिश झाली होती, त्यापैकी 50 पदं ही जर जे सुधारित रिझर्वेशन पॉलिसी आता आणलेली आहे त्यामध्ये 50% मध्ये जर 50 लोक बसत असतील आणि 50 जागा जर ओपनला गेल्या असतील तर त्या 50 मुलांचं जी काही समायोजन आहे ते ओपनच्या जागेवरती करू शकतो. अशा अनुषंगाने वरील संदर्भीय शासन निर्णय व प्राप्त निर्देशानुसार 2023च्या कृषी सेवक भरतीच्या प्रक्रियेतील अनुसूचित क्षेत्रातील पदाकरिता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात मासिक मानधन तत्वावर तात्पुरती नियुक्ती दिलेल्या खालील तक्त्यात नमूद उमेदवारांना पेशा क्षेत्राकरिता कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी संवर्गाच्या रिक्त पदांवर सुरुवातीला 16,000 इतके प्रतिमाह मानधन वेतनावरती त्या ठिकाणी त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. प्रथमतः 1 वर्षासाठी सोबत जोडलेल्या शर्ती व अटी पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरती सरळ सेवेने नियुक्ती देण्यात येत आहे असं त्याचं म्हणणं आहे. मुळात आपला याचा रेफरन्स फक्त काय आहे की फर्स्ट डेट ऑफ जॉईनिंग. तर फर्स्ट डेट ऑफ जॉईनिंग त्यांनी जी पकडलेली आहे ती फर्स्ट डेट ऑफ जॉईनिंग पकडलेली आहे ज्यावेळेस 5 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार त्यांना जी काही नियुक्ती दिली गेली मानधन तत्वावर तीच जॉईनिंग डेट पकडली गेलेली आहे आणि त्याचे आदेश मुळात कृषी आयुक्ताकडून दिले गेलेले आहेत. त्यांच्याकडून एक पत्र आलेलं आहे त्यानुसार हे दिले गेलेले आहेत असं या आदेशामध्ये म्हटलं गेलेलं आहे. मुळात मित्रांनो मी बोललो पण की कॉन्स्टिट्यूशनमध्ये राईट टू इक्वॅलिटी मध्ये
सगळ्यांना म्हणजे हा एका विभागाने डिसिजन घेतला, तर बाकीच्या विभागांनी डिसिजन घ्यायचा किंवा कसं ते त्यांच्यावर स्वतंत्रपणे अवलंबून आहे. कृषी आयुक्तांनी डिसिजन घेतला, याचा अर्थ तो जशाचा तसा शालेय शिक्षण विभागाला किंवा इतर विभागांना तो लागू होत नाही. यासाठी शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी फक्त हा रेफरन्स समोर ठेवलेला आहे. अशा पद्धतीने इतरही शिक्षक जे मानधन तत्त्वावर कार्यरत होते, त्यांना या ठिकाणी याचा आधार घेत जे आयुक्त कार्यालय आहे पुणे येथे शिक्षणाचं किंवा शालेय शिक्षण विभागाचं जे मंत्रालयामध्ये जे काही टी वळण आहे, ज्यामध्ये सगळं बघितलं जातं, तर त्या ठिकाणी पाठपुरावा करता येईल. आणि याचा रेफरन्स घेऊन जर तुम्हाला फायदा होणार असेल, आपल्याला फायदा होणार असेल, तर बेटर दॅन हे आपल्यासाठी खूप लकी आणि चांगलं पत्र आहे. हे आदेश आहेत. कृषी आयुक्तांच्या त्या लेटरचं आपल्याला या ठिकाणी रेफरन्स घेऊन त्या ठिकाणी मागील 1 वर्षाचा जो काही मानधन तत्त्वावरती जो कार्यकाळ झालेला आहे, तो भरून भेटणार असेल तर खूप छान गोष्ट होईल. मी मागेही बोललो, की खूप मुलं, खूप शिक्षक हे 40 प्लस 35+ क्रॉस केलेले आहेत. त्यांना खूप कमी त्या ठिकाणी सेवा मिळते आणि त्याच्यामध्ये अजून 3 वर्ष शिक्षण सेवा कालावधी करणं म्हणजे खूप जिकरीचं होतं. तर या ठिकाणी मी तुम्हाला फक्त हा आदेश तुमच्यासमोर आणलेला आहे. तुम्हाला याचा जर फायदा होणार असेल आपल्याला, तर खूप बरं होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.